मल्लहार आहे. मंचावर उपस्थित संपूर्ण मान्यवरांचे मी माझ्या शब्द सुमनाने स्वागत करते. ज्या माय माऊलीनं आपला 13 वर्षाचा मुलगा स्वराज्यासाठी अर्पण केला, अशा राजमाता राजमाता जिजाऊ जो मुलगा अर्पण केल्यावर आईने दाखवलेला शांत विश्वास यशस्वी करून दाखविला, असे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य ज्यांनी टिकवून ठेवलं, असे छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यामुळे मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला, अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना लोक त्यांच्या जातीमुळे अडवायचे, वाईट बोलायचे. अरे, ज्यांना लोक खूप रडत होते पण त्यांनीच लोकांना घडविले. अरे, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या देशाचे संविधान लिहून गेले. आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. जय हिंद, जय भारत. सी खुशी फूलों से बाहे भूले, जब देश ने दी आवाज हमें, हम घर की राहें भूल गए. हो हम सोए नहीं कई रातों से, है जाने वतन सा चांद बुझे. हमें नींद उसी दिन आएंगी जब देखेंगे